होणार सून मेरा घरची. बाबा चहा. अरे आज तू कसा काय लवकर घरी आलास? बाबा आज हाफडे होता. पांडुरंगा, बाबा पाय दुखतोय का? नाही रे, जानूची काळजी वाटते. काय तिच्या नशिबात लिहिलंय काही कळतच नाहीये मला. आता ती चेन हरवली तिच्या हातून. आपल्याला माहितीये की त्यामुळे गोखले तिला काही बोलायचे नाही, पण ती खचून गेली. त्यामुळे नवीन खर्चाचा डोंगर दिसायला लागला ना तिला. पांडुरंगा, किती काळ माझ्या लेकरांची परीक्षा पाहणार आहेस रे बाबा. आता पांडुरंगाला कशाला बोलताय? देवाच्या घरचा न्यायच आहे तो. त्या गोखल्यांकडे इतका अमाप पैसा आलाय. कुठून आलाय तो? लोकांना लुबाडूनच ना. मग व्हायचंच हे असं, हप्पापाचा माल गप्पापा. आई तू सारखं सारखं त्यांना का बोलतेस? पण तुमचे डोळे उघडावेत ना म्हणून बोलते. हाय. अरे जानू, ही बघ अगदी वेळेवर आलीस तू. जा बाई चहा टाक जरा. हे पिंट्याच्या हातचा चहा प्यायचा ना म्हणजे अगदी पानचट, त्याला नचावून आढाव. आई मी चहा नंतर टाकेन. सगळ्यात आधी मला चेन शोधायची आहे. अगं पण आणि घरात नसेलच तर तू कुठेतरी बाहेरच टाकून आलेली असशील. मग घरात कशी मिळेल तुला ती? आई मला आठवते ती चेन घरातच होती आणि ती घरातच असणार आहे. श्रीरंगांच्या बोलण्यात तथ्य असेल ना तर ती मला नक्की सापडेल. ताई ते श्रीरंग तुला काय म्हणालेत मला माहित नाही, पण हो त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. पिंट्या, पिंट्या, अरे ही तीच चेन आहे. पण ही तुझ्याकडे कशी आली? मी घरभर शोधत होते, मला कशी नाही मिळाली? अगं कपाटाच्या कोपऱ्यात होती, अशी सहजासहजी दिसली नसतीस. घे. चला, ही एक काळजी मिटली. पांडुरंगा, पिंट्या, तिला तू कधी शोधायला गेला होतास चेन? आणि तुलाच बरोबर कशी सापडली रे ती? आई अगं काय सांगू तुला, हपापाचा माल का पापा. पिंट्या, अगं, अगं, हो, अगं, थँक्यू सो मच. तुला माहित नाही तू माझं किती मोठं टेन्शन कमी केलंयस. येस बाबा, ही चेन आता तुम्ही तुमच्याकडे ठेवा माझ्याकडे? प्लीज. हो, ज्या दिवशी त्यांना द्यायची असेल ना त्या दिवशी मी तुमच्याकडून घेईन ती. ठीक आहे, ठेवतो. वाव, श्रीरंगांचं हे बोलणं खरं ठरलं. पण म्हणजे त्यांचं सगळंच बोलणं खरं ठरेल का? जान्हवी, काय बोलत असतेस तू तुझ्या मनातल्या श्रीशी सतत? हेच की, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझं सगळं आयुष्य तुझं झालंय, मी माझी उरलेच नाहीये. सकाळी उठल्यानंतर ना पहिला विचार तुझा असतो. अरे दिवसभर तू असा दिसत राहतोस. मला जेव्हा उशीर होतो तेव्हा तू मला मदत करतेस ना, मग आता तुला उशीर होतोय तेव्हा मी मदत करतो. श्री, अरे घड्याळ बघ, तुलाही उशीर होतोय. चल. हो, पण मला ऑफिसला लेट मार्क नाही लागत. पण म्हणून लेट गेलं पाहिजे असं नाही ना. तुला विचारायलाच लेट झाला. आई शबास. श्री, बोल ना. श्री, तू डॉक्टरांशी बोलणार आहे. विचार त्यांना जान्हवीशी सविस्तर कधी बोलता येईल. आता खूप झालंय हे.
आता जर जान्हवी घरी नाही आली ना तर आम्हाला सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. श्री प्लीज. अगं बेबी आत्या, मी सतत हाच विचार करत असतो, दुसरा कुठलाच विचार नसतो माझ्या डोक्यात. पण हे किती काळ चालणार आहे अजून श्री? श्री तू तू सांग ना डॉक्टरांना. जसं आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय, त्यांचं म्हणणं समजून घेतलंय, तसं आपलं म्हणणं त्यांना समजावून सांग. अर्जन्सी काय आहे हे समजावून सांग. श्री तुझी आई आजी जरी दाखवत नसली ना तरी या गोष्टीचा खूप त्रास होतोय तिला. एनिवे, तुला खाली जेवायला बोलवलंय, वाट बघतायत सगळे. मी आलोच. तो पुढे. आणि आत्या, तू आता माझ्या डोळ्यात पाणी बघितलंयस हे प्लीज खाली सांगू नकोस कुणाला. नाही सांग. काय ग, ही कुठे फराफरा ओढत घेऊन गेली पिंट्याला? माहित नाही हो बाबा, माझे डोळे बंद होते. चेन मिळाली म्हणून देवाचे आभार मानतेस? त्याच्यासाठी तर मानलेच, पण त्यांनी श्रीरंग सारख्या माणसाशी ओळख करून दिली यासाठीही मानले. वा, मान मान, जरूर आभार मान देवाचे. जानू, आयुष्यात आपण प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकत असतो, घेत असतो. पण काही माणसं आयुष्यात आपल्याला असं काही देतात ना की ते आयुष्यभर पुरून उरतं आपल्याला. बाबा, मी श्रीरंग कडून काय शिकले माहितीये? विश्वास, चांगुलपणावरचा विश्वास. सगळं काही चांगलंच होणार आहे असा विश्वास ठेवायला शिकले. फार मोठी गोष्ट दिली आहे त्यांनी तुला, जपून ठेव. त्यासाठीच त्यांचे आभार मानले. नाही, त्याचे आभार मानायलाच हवेत, पण त्या माणसाचे आभार सुद्धा मानायला हवेत ना. हो, खरंच त्यांचेही आभार मानले पाहिजेत. आणि आजच बाबा, ते जेव्हा खूप पॉझिटिव्हली बोलायला लागतात ना तेव्हा, म्हणजे बघा, आता जसं ते चेन बद्दल सांगत होते, ते ऐकताना आपल्याला असं वाटायला लागतं की काय वेड्यासारखं बोलतायत हे, म्हणजे यांचा रियालिटीशी काही संबंध आहे का नाहीये. पण नंतर आपण शांतपणे विचार केला ना तर असं जाणवतं की त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. म्हणजे त्यांच्या त्या वेडेपणाला सुद्धा ना त्यांचं स्वतःच असं एक लॉजिक असतं आणि त्यांच्यासाठी ते बरोबरही असतं. आयुष्यात अशा माणसांचा सहवास मिळायला हवा, ज्यांच्यामुळे विचारांना चालना मिळेल आणि मनाला शांतता मिळेल. पण बाबा, राहून राहून एक प्रश्न मनात येत राहतो. कुठला? इतक्या चांगल्या माणसाच्या बाबतीतच देव अशी का परीक्षा बघत असतो? जगातला चांगुलपणा टिकून राहायला हवा ना बाळा, म्हणून. तुम्हाला माहितीये, मी आज विठ्ठलाकडे तीच प्रार्थना केली. त्याला म्हटलं की बाबा रे, त्यांची ती जी कुणी आहे ना अशीच कुणीतरी ती परत येऊ दे रे त्यांच्या आयुष्यात. आता त्यांचं प्रेम, त्यांचं सुख त्यांना लवकर परत मिळू दे. सतत दुसऱ्यांच्या सुखासाठी धडपडणारा माणूस तो. त्यांच्या आयुष्यात मात्र आपण यामध्ये एक सेगमेंट असा ठेवलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मनातली गाणी काय ग, काय झालं? एक मिनिट. मला सांगू शकता आणि मी ते गाणं तुमच्या कोणासाठी तरी किंवा ज्याला कोणाला डेडिकेट करायचं आहे त्याच्यासाठी मी प्ले करेन.
जी हाँ सो फ्रेंड्स बापा, श्रीरंगनचे आभार मानण्याचे 2 पर्याय आहेत. एकतर मी त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलीन आणि त्यांचे आभार मानेन, अगं मग कर ना. किंवा मग मी आरजे जीडी इज वेटिंग टू हिअर फ्रॉम यू. मी तर असं म्हणतो की रोमॅन्टिक वातावरण आहे बाहेर, मस्तपैकी पावसाळी वातावरण आहे बाहेर. दोस्तो बाहेर मस्तपैकी रोमॅन्टिक वातावरण आहे आणि अशा रोमॅन्टिक पंच तुमच्या आवडीचं लिंबाचं लोणचं. थँक्यू. श्री आलाच बरं झालं. तुरीच्या डाळीची खिचडी केली, लसूण आणि लाल मिरचीची फोडणी देऊन खाशीला. वहिनी, पापड तळू ना. हो कुरड्या पण तळ. कुठले तळू? बटाट्याचे की नाचणीचे? अगं सगळ्यातले थोडे थोडे घे ग. हा कढीला घ्या. हा कढीला आहे का? हो आहे आहे. मला प्रोग्राम ऐकायचा आहे. जरा तुला काय जरा हळू बोला ना. काय? वाढून घे ना. अरे गरम आहे. उघडू का तो आता? मिस जान्हवी सहस्त्रबुद्धे ऑन द लाईन विथ अस. जान्हवी, आम्हाला खात्री आहे तुम्हाला ज्यांना मेसेज द्यायचा आहे ते नक्की हा प्रोग्राम ऐकत असतील. बघू दे. तुमचा गरम आहे. मी बघितलंय. ऐकणार आहोत तिने डेडिकेट केलेलं एक मेलोडियस गाणं. सो गेट रेडी फॉर दिस सॉन्ग. मिस्टर श्रीरंग गोखले, मी खरं तर तुम्हाला फोनही करू शकले असते, पण जरा वेगळा विचार केला. तुमचं म्हणणं खरं आहे, तुमचा विश्वास खरा आहे. मला माझी हरवलेली गोष्ट सापडली. ती खरंच माझ्या जवळच होती. मी फक्त नीट पाहिली नव्हती. मी खूप कृतज्ञ आहे तुमची. थँक्यू सो मच. मला ते फारसं पटत नसलं तरी मी आत्ताच देवाकडे अशी प्रार्थना केली की तुमचं प्रेम तुम्हाला लवकर मिळू दे. तुमच्या मिस अशीच कुणीतरी त्या लवकर तुमच्याकडे परत येऊ देत. आणि हे तुमचं आवडतं गाणं तुम्हा दोघांसाठी. तू मला मी तुला गुणगुणू लागलो. पांघरू लागलो सावरू लागलो. नाही कळले कधी नाही कळले कधी. नाही कळले कधी जीव वेडावला. ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी गुंड हुर हुरही श्वास गंधावला. ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी. बाबा झालाय ना? दे आई. लागलं? नाही सावकाश काय चाललंय काय? हा आज काय सकाळपासून सगळं नुकसानच करायचं असं ठरवलंयस की काय तू? हा आता तिच्या हातातले कप फुटले असते मग केवढ्याला पडलं असतं ते? एक तर काही कमवायची अक्कल नाहीये, आहे ते ठेवायची अक्कल नाहीये, नुसतं घालवायला बसलेलं आहे. काय बोलतेय मी? हा काय हातपाय मोडलेत तुझे? एवढं साधं कळत नाही तुला? तू एवढी का ओरडतेस पण त्याला? काय अगं फक्त एक टक्कर झाली होती आमची. आता 10 बाय 10च्या घरात आणखीन दुसरं काय होणार आहे? त्यांच्याने काही जमलं नाही असं वाटत होतं. पिंट्या जरा 4 दिडक्या अधिक कमवायला लागला असता तर जरा बऱ्या घरात राहायला गेलो असतो ना आपण. अगं पण मग तू कमावतोय ना, साठवायला थोडासा वेळ देशील का त्याला? हो वेळच देते ना, वेळच देत आले ना आतापर्यंत, पण काही उपयोग झाला?
आणि हे कमी की काय म्हणून हा असला कार्टा निपजला. नुसता छळ आहे छळ. अगं तू इतकं का बोलतेस? एवढं काय केलंय त्याने? सांग ना, सांग काय केलंय मी, सांग. पिंट्या, नुसता फोडी ना तुझा तोंड उचकटलंस तर. आई आहे मी तुझी. 9 महिने पोटात वाढवलंय तुला. त्याची तरी लाज बाळग. त्याची लाज वाटतेच आहे का मला? पिंट्या, आतापर्यंत तुझी बाजू घेऊन बोलतेय मी. आता मीच मार देई ना तुला. सॉरी म्हण बघू. जानू काय चाललंय तुमचं? उशीर होतोय तुम्हाला. तुम्ही निघा बघू. चला लवकर. हो बाबा, ती चेन द्या ना. हो. जानू, अगं ती ठीक आहे. द्यायलाच हवी का आपण? जपून ने. हो 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 आई. म्हणजे मी काय म्हणते जानू, आपण ती आई मला खूप उशीर होतोय. मी ऑफिसमधनं आल्यावर बोलूया आपण. मी निघते आता. पिंट्या, तू येतोयस का माझ्या बरोबर? हो चल चल, मी पण येतो. झालं माझं. चल मग लवकर. बाबा येतो. ये नीट सांगून दे त्यांना. बाबा बाय. हो बाबा, बाय बाय. बाय. सावकाश. विठ्ठला, माझ्या लेकरांना सुखात ठेव रे बाबा. माझी जानू एकदा तिच्या संसारात रमली की मी चालत तुझ्या दर्शनाला यायला मोकळा. हाय. हाय, तुमचीच वाट बघत होते मी. मी पण तुमचीच वाट पाहत होतो. म्हणजे तुम्ही इथे जवळपासच होतात? मी असतोच ना इथे आजूबाजूला. एक मिनिट हा. तुमच्या आईंची चेन. थँक्स. हो थँक्स काय, तुमचीच आहे ती. चेन साठी नाही, मग तुम्ही मला गाणं डेडिकेट केलं त्यासाठी. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या अशीच कोणीतरी तुम्हाला लवकरच परत मिळतील, ह्या चेन सारख्या. ही चेन काय हरवली नव्हती. तुम्हाला फक्त ती सापडत नव्हती, दिसत नव्हती. माझंही तसंच आहे. ती जी अशीच कोणीतरी आहे ना, ती सुद्धा काही हरवलेली नाहीये. आत्ता फक्त दिसत नाहीये म्हणून माझ्यापासून दूर आहे. येतील त्या तुमच्या जवळ. तुम्हाला एक रिक्वेस्ट करू? काय? ही चेन तुमच्याचकडे ठेवा आणि तुम्ही स्वतः माझ्या घरी येऊन माझ्या आईला द्या. ही चेन तुमच्याचकडे ठेवा आणि तुम्ही स्वतः माझ्या घरी येऊन माझ्या आईला द्या. तिला जास्त बरं वाटेल. मी? हो. एवढं सगळं झाल्यानंतरही तुम्ही असं म्हणताय की ही चेन मी माझ्याकडे ठेवू? आणखीन एक संधी मिळाली ना की आपण जास्त जबाबदारीने गोष्टी करतो. तसं दूर आहे हो तुमचं घर आणि खरंच तुमच्याकडे सेफ राहील. म्हणजे ही चेन अजूनही तुमच्याकडनं हरवेल असंच तुम्हाला वाटतंय? मग आता तर ही चेन ठेवाच तुमच्याकडे, कारण ही चेन परत मिळण्यापेक्षा ना तुमचा कॉन्फिडन्स वाढणं जास्त महत्वाचं आहे. प्लीज. तुमची बस आली. बाय. काय 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 हो, काय पळताय कुठे? अहो पाठलाग करत होतो त्याचा. कोणाचा पाठलाग? काय चोरलं बिरलं का काय कुणी?
अहो काय आहे? त्यांनी स्वतःची कविता ऐकवली आणि माझी ऐकलीच नाही. काय तुम्ही कविता वगैरे पण करता? हो तुम्ही ऐकणार का? ऐका ऐका ऐका. 2 पत्रे आणि डोळ्यांची छिद्र. पोस्टमन साठी तिष्ठत राहणं आणि मनाचं खोळंबणं. वा वा. 2 पत्रे का पत्र? अहो असं काय करता? अहो आता पोस्टमन पत्रच पोस्ट करतो की नाही, पत्रे पोस्ट करणं त्याला जमणार आहे का? मग हा तर ऐका पुढे. पत्रातले हुंकार आणि डोळ्यातले अश्रू. तुला आठवू की तुला विसरू? क्या 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 बात आहे? हो तुम्ही थांबा इकडे. नाही तो आता दिसतोय मला. मी त्याला गाठून येतो. नाही मग ऐकतो तुम्हाला पुढची कविता. आलो ए थांबे.